ट्रिक पाहूया. आजची ट्रिक काय आहे ते आपण बघणार आहोत. आज आपल्याला बघायचं आहे टाइम अँड वर्क शॉर्ट ट्रिक. टाइम आणि वर्क हा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येतो. मग आता हा क्वेश्चन आल्यानंतर आपण सॉल्व्ह कसं करायचा, काय करायचं ते आपण आता एकदम याची शॉर्ट ट्रिक बघणार आहोत. बघा आता आपण क्वेश्चन काय आहे ते पाहूया. इफ 12 मॅन कॅन कम्प्लीट अ वर्क इन 20 days, हाऊ मेनी डेज विल 15 मॅन टेक टू कम्प्लीट द वर्क. म्हणजे आपल्याला काय प्रश्न विचारले बघा, 12 मॅन म्हणजे 12 माणसं एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस घेतात, 20. तर तेच काम करण्यासाठी हाऊ मेनी डेज विल 15 म्हणजे 15 माणसं किती दिवसात हे काम कंप्लीट करणार आहेत हे आपल्याला काढायचंय. आता बघा एकदम सिंपल ट्रिक आहे, घाबरायची गरज नाही, काय नाही. काय करायचं बघा, एकदम सिंपल. क्वेश्चन जरी मोठा असला आपण आता सिंपल ट्रिक सांगणार आहे. किती माणसं आहेत, 12 मॅन. ओके, किती दिवस लागतात, 20 डेज. हे लिहून घ्यायचं. त्यानंतर इकडे किती आहेत, 15. इकडे माहिती आहे का आपल्याला, नाही. इकडे क्वेश्चन मार्क आहे. मग आता असं जर असेल तर आपण काय करायचं, हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं. हे लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, काहीच नाही. त्या दोघांमध्ये फक्त मल्टिप्लिकेशन करायचंय आणि याला डिव्हिजन करायचं. म्हणजे 12 into 20 upon 50. बस एवढंच करायचं आहे. मग आता आपण डिव्हिजन करू शकतो. आपल्याला डिव्हिजन बघा इकडं 5 ने आपण जर याला डिव्हिजन केलं तर काय होणार आहे, 3. इकडे 4. बरोबर आहे. मग 3 ने परत याला डिव्हिजन, 3 1 3, 3 परत 4 जा म्हणजे 4 into 4. 4 into 4 म्हणजे आलं 16 उत्तर. बघा किती सिंपल पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आपल्याला हेच म्हणजे आता जे क्वेश्चन आहे किंवा 15 माणसांना किती दिवस लागणार, तर 16 डेज आपल्याला लागणार आहे. म्हणजे असा कोणताही क्वेश्चन आता आपण सर्च करू शकतो. आता आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल. काय आपलं, इफ 30 men can complete a work in 40 days, how many days will 20 men take to complete the work. म्हणजे काय विचारले बघा, 30 माणसं किती दिवसात काम करणार आहेत, 40 दिवसात. तर तेच काम 20 माणसं किती दिवसात करतील. मी मागे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्यायचं. किती, 30 men किती दिवसात कंप्लीट करतात, 40 डेज. त्यानंतर आता किती माणसं विचारले ते, 20. ओके, किती आपल्याला माहिती आहे का, इकडे नाही, इकडे क्वेश्चन मार्क आहे. मग तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने काय करायचं, 30 into 40 डिवायडेड बाय 20. ओके, आता डिव्हिजन आपण सिंपल पद्धतीने 20 चं टेबल आपल्याला करू शकतो. 21 जा 20, 22 जा. ओके, 30 into 2. आता 30 into 2 म्हणजे किती झाले, 60. म्हणजे हेच माणसं जे आहेत, तर आपल्याला हे जे 20 मेन आहेत हे काम पूर्ण करायला, कंप्लीट करायला आपल्याला 60 डेज लागणार आहेत. बघा किती सिंपल पद्धतीने आपण केले, काही सेकंदातच हे गणित केलेले आहेत. आता यासारखे अजून वेगवेगळे गणित तुम्हाला येणार आहेत एक्झाम मध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे कसे ते ह्या पद्धतीने करा. म्हणजे तुम्हाला हा जो आहे टाइम आणि वर्कचा जो चॅप्टर आहे तो अवघड जाणार नाही. ह्याच्यासारखं अजून एखादं एक्झाम्पल बघूया. 16 men can complete a work in 27 days. How many men will do the same work in 18 days? बघा हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. मागाशी क्वेश्चन आपला काय होता की बाबा आपले माणसं आणि काम होतं इकडे, बरोबर आहे. तर आपण माणसं दिली होती आणि काम काढायचं, आपल्याला किती दिवसात कंप्लीट करायचं होतं. पण आता क्वेश्चन वेगळा आहे. आता काय दिले, 16 men 27 days मध्ये कंप्लीट करतात. तर किती मेन म्हणजे किती माणसं हे 18 दिवसात हे काम कंप्लीट करतील. तर आपल्याला माणसं काढायचे, मग आपल्याला काय करायचं, डेज काढायचे होते. आता काय करायचं, मग आता वेगळं काय करायचं का, तर वेगळं काहीच करायचं नाही. जसं आहे तसं घेऊन घ्यायचंय. किती दिवसात, 27 डेज. आता इकडे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे आणि इकडे काय दिलेलं आपल्याला, 18 डेज. सेम इकडे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला म्हणजे 16 into 27 डिवायडेड बाय 18. आता काय करायचं आपल्याला, 18चं टेबल येत असेल उत्तम, येत नसेल अतिउत्तम. मग आता काय करायचं आपल्याला, 27 आणि 18 एकाच टेबलमध्ये. कोणत्या टेबलमध्ये, तर आपल्याला 9च्या टेबलमध्ये. 9चा टेबल तर सगळ्यांना येतो. 9 3 जा 9 2 जा. ओके, 16 into 3 डिवायडेड बाय 2. परत आता 2 ने ह्याला डिव्हिजन करा. 2 1 जा 2, 2 8 जा. मग आता काय आलं, 8 into 3. 8 3 जा 24 म्हणजे 24 मेन मिळून हे 18 दिवसात काम कंप्लीट करणार आहेत. बघा किती सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला टाइम आणि वर्कची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली असेल. म्हणजे कोणतेही दिले असेल मल्टिप्लिकेशन करायचं, त्याला डिव्हिजन करायचं, म्हणजे आपण एकदम सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने हे सहज आणि करू शकतो. टाइम आणि वर्कची कन्सेप्ट जे ती क्लिअर झाली असेल. आता बघा या ठिकाणी काय, इफ 12 men can complete a work in 18 days, how many men will do the same work in 24 days? म्हणजे आता आपल्याला डेज दिलेले आहे, तिथे मेन काढायचे, बरोबर आहे. हा आहे 4th नंबर क्वेश्चन. आणि 5th नंबर क्वेश्चन बघा, इफ 14 men can complete a work in 24 days, how many days will 12 men take to complete the work? आता इथे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, मेन दिले, इथे आता आपल्याला डेज काढायचे आहेत. हाऊ मेनी डेज, इकडे हाऊ मेनी मेन काढायचे, बरोबर आहे. तर आता हे 2 क्वेश्चन हे तुमच्यासाठी आहेत. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ते सॉल्व्ह करायचे आणि कमेंट मध्ये लगेच उत्तर सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केले लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला शॉर्ट ट्रिक शिकायला भेटतील आणि तुमचं मॅथ्स अजून पक्का होणार आहे.